माहिती अधिकार कायद्याची पयमल्ली करून माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवला आहे। माहिती न देणे, माहिती लपवणे, माहितीपासून नागरिकांना वंचित ठेवणे असा प्रकार सुरू असून माहिती अधिकार अर्ज वारंवार निकाली काढणे हा माहिती अधिकार कायद्याचा भंग असून माहिती अधिकार कायदा वारंवार पायदळी तुडवण्याचा गंभीर प्रकार अन्नधान्य वितरण अधिकारी करत आहेत। यावेळी MD 24 न्यूजशी बोलताना पत्रकार यशवंत पवार म्हणाले की नमस्कार, मी पत्रकार यशवंत पवार। आम्हा पत्रकारांना बातमीसाठी विविध विभागातील शासकीय कार्यालयातील माहिती आवश्यक असते, म्हणून मी सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय या ठिकाणी बातमी संदर्भात काही माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागितली होती, परंतु शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पोढळे हे नेहमीच माहिती देण्यासंदर्भात टाळाटाळ करतात, दिशाभूल करतात, माहिती तर देतच नाहीत, शिवाय तो माहिती अधिकाराचा अर्ज निकाली करतात। अशा पद्धतीनं शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पोढळे ही माहिती अधिकार कायदा पायी तुडवत आहेत। म्हणून आज मी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केलेली आहे, ज्यामध्ये माझा वारंवार माहिती अधिकार अर्ज निकाली काढणे, त्याला उत्तर न देणे, माहिती देण्यात टाळाटाळ करणे या संदर्भात शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पोढळे यांच्यावर कारवाई व्हावी, जेणेकरून माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्य माणसाला प्रशासकीय कामकाजात काय चाललंय याची माहिती मिळाली पाहिजे, म्हणून केंद्राने केलेला कायदा आहे। परंतु हा माहिती अधिकार कायदा अन्नधान्य वितरण अधिकारी नेहमीच पायदळी तुडवत असल्याची बाब, अतिशय गंभीर बाब आता समोर आलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अशा माहिती दडवणाऱ्या, माहिती लपवणाऱ्या, माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पोढळे यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी माहिती अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या शहर अन्नधान्य वितरण अधिकारी विरोधात तक्रार केलेली आहे। येत्या 15 दिवसात शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे तात्काळ अन्नधान्य वितरण कार्यालयातून अन्य ठिकाणी बदली व्हावी, अन्यथा मी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहे।